नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर ॲज अ शेअर मार्केट ॲनालिस्ट, ट्रेडर आणि मेंटॉर तुमचं या आपल्या मराठीतील यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहताय तर आपल्या या मराठीतील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकनलाही प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या आपल्या चॅनलवरील सर्व मराठीतील अगदी डिटेलमधील ॲनालिसिसच्या व्हिडिओ ह्या तुम्हालाही तात्काळ मिळत राहतील. तसेच मी तुमच्या सर्वांचा खूप सारा आभारी आहे, कारण तुमच्याकडून मला ज्या छान छान कमेंट्स येत आहेत, ज्या मोटिवेशनल कमेंट्स येत आहेत, त्या पाहून खूप एक चांगलं व्हिडिओ बनवायला नक्कीच त्याच्यातून प्रोत्साहन मिळत असतं. तर नक्कीच तुमचे हे प्रोत्साहन असंच ठेवा. व्हिडिओ आवडते तर नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा, कारण आपल्या मराठीमध्ये आहेत चॅनल पण खूप लोक कमी आहेत की जे मराठीमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये ॲनालिसिस करून देतील. जेणेकरून तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर करताय तर तुमच्याबरोबरच त्यांनाही त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यास मदत होईल, हीच तुमच्याकडून अपेक्षा. मित्रांनो, आपण सध्या फंडामेंटल ॲनालिसिसवर शिकत आहोत. तत्पूर्वी जर वर्कशॉप्समध्ये तुम्हाला जर इंटरेस्टेड आहात, वर्कशॉपमध्ये तुम्हाला जॉईन करायचं आहे, तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर कनेक्ट करू शकता. हे वर्कशॉप्स मी डिझाईन केलेले आहेत. हे टोटल टेक्निकल ॲनालिसिसचे वर्कशॉप्स आहेत. सध्या चालू करतोय ते. बेसिक्स तर मी बऱ्यापैकी सगळं फ्रीमध्येच ऑनलाईन देत असतो. सगळ्याच गोष्टी यूट्यूबच्या व्हिडिओमधून देऊ शकत नाही, किंवा काही काही गोष्टी तुम्हाला समजण्यास जड होतं. त्यामुळं काही लोक अशी रिक्वेस्ट केलेली होती की आम्हाला फेस टू फेस शिकवा. मग त्यांच्यासाठी वर्कशॉप्स मी डिझाईन केलेले आहेत. तुम्हाला जर डिटेलमध्ये शिकायचं तर ते नक्कीच जॉईन करू शकता. यूट्यूबमध्ये तर मी तुम्हाला देतच राहणार आहे स्टेप बाय स्टेपमध्ये सर्व व्हिडिओ. तरी काही जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, नाशिक, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर या 4 सिटीमध्ये सध्या आहे, तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. मित्रांनो, आपण सध्या जे शिकतोय ते फंडामेंटल ॲनालिसिस. फंडामेंटल ॲनालिसिसला सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो की ह्या व्हिडिओ जे मी बनवतोय ना, ह्या फक्त एक नॉलेज शेअरिंगसाठी बनवतोय. म्हणजे माझा शेअर मार्केटमधला जो काय अनुभव आहे ना, तो मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. ह्याच्यातून मला कुठल्याही प्रकारच्या टिप्स, रिकमेंडेशन द्यायच्या नाहीत. ओके, तर त्या हिशोबाने तुम्ही ह्या व्हिडिओ घ्याव्यात, जेणेकरून तुम्हाला नॉलेज मिळण्यास मदत होईल. मित्रांनो, फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये आतापर्यंत आपण 4 ते 5 प्रकारचे रेशोज वगैरे पाहिलेले आहेत, आणि स्टेप बाय स्टेप आपण या सर्व रेशोजवर पाहणार आहोत. जसं टेक्निकल ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहेच, तसं फंडामेंटल ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे. माझा 80% फोकस हा टेक्निकल ॲनालिसिस असतो, पण 20% फंडामेंटल ॲनालिसिस असणंही गरजेचं आहे. आणि मला जसं माहिती आहे तसं तुम्हालाही सांगायचं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओ मी सगळ्या फंडामेंटल ॲनालिसिसवर अगदी डिटेलमध्ये आपण टाकत आहोत. तर मित्रांनो, फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये ह्या आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत की बुक व्हॅल्यू म्हणजे काय. आतापर्यंतचे आपण जे वेगवेगळे रेशोज पाहिले, त्याच्यानंतरच आपण पाहतोय बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यूलाच मराठीत जर बोलायचं म्हणलं तर आपण पुस्तकी किंमत असंही बोलू शकतो. म्हणजे त्या कंपनीची बुक व्हॅल्यू काय आहे, त्या कंपनीची सध्याची पुस्तकी व्हॅल्यू काय आहे, हे या व्हिडिओमधून आपण शिकणार आहोत. आणि नक्कीच त्याचा यूज कसा करायचा, बुक व्हॅल्यू पाहून शेअर्स कसे बाय करायचे, बुक व्हॅल्यू पाहून शेअरमध्ये बाईंग करायचं की नाही करायचं, किंवा कम्पॅरिझन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहेत. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या ज्ञानामध्ये भर पडण्यास नक्कीच मदत होईल. मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहू की बुक व्हॅल्यू म्हणजे काय. तर बुक व्हॅल्यू म्हणजे साधं सरळ जर पाहायला गेलं तर कंपनीची बुक व्हॅल्यू म्हणजे काय असते, त्या कंपनीची करंट असेट आहे. म्हणजे कंपनीची जी काही मालमत्ता असेल ना, आताची स्थावर मालमत्ता, तिची किंमत काय होईल. म्हणजे जर आज कंपनी बंद पडली आणि आज जर ठरवलं की कंपनी विकायची आहे, ओके, तर तिचं व्हॅल्युएशन काय होईल, की म्हणजे आजचा सगळं प्रोसिजर बंद करायच्या आणि आजच्या घडीला जर आपण तिचं मार्केटमध्ये विकायचं ठरवलं तर त्या कंडिशनला कंपनीचे किती पैसे आपल्याला येऊ शकतात हे सांगते, म्हणजे बुक व्हॅल्यू. ओके, बुक व्हॅल्यूच आपल्या बॅलन्स शीटमध्ये मेन्शन केलेली असते. कंपनीचं काम असतं की बॅलन्स शीटमध्ये त्यांनी त्या कंपनीची बुक व्हॅल्यू मेन्शन करणं गरजेचं आहे, जेणेकरून गुंतवणूकदारांनाही समजेल की ती कंपनी घेण्यास योग्य आहे की नाही, किंवा त्याच्यानुसार आपण डिफरंट टाईपचे रेशोजही पाहू शकतो. बुक व्हॅल्यूलाच नेट बुक व्हॅल्यू आणि नेट असेट व्हॅल्यू असं बोललं जातं. समजलं मित्रांनो, बुक व्हॅल्यू म्हणजे असं वेगळं काय नाही. बुक व्हॅल्यू म्हणजे पुस्तकी किंमत, त्या कंपनीचे सर्व प्रोडक्ट्स वगैरे, असेट्स, मालमत्ता, खूप साऱ्या गोष्टी ह्यांचं कॅल्क्युलेशन करून एक जी व्हॅल्यू होते त्याला बोललं जातं बुक व्हॅल्यू. आता ती कशी केली जाते, त्याचे काय सिनेरिओज आहेत का, कुठल्या गोष्टी बुक व्हॅल्यूमध्ये पकडल्या जातात, कुठल्या गोष्टी बुक व्हॅल्यूमधून पकडल्या नाहीत जात, तर हे पाहायचं काम
शिकवायचं काम आज मी तुम्हाला करणार आहे. ओके, तर पहिल्यांदा पाहू की हाऊ टू कॅल्क्युलेट. आता बुक व्हॅल्यू जर काढायची एखाद्या कंपनीची मला, तर ती मी कशी काढू शकतो. सॉरी, बुक व्हॅल्यू म्हणजेच आपण काय बोलू शकतो, तर त्या कंपनीच्या असेट्स, म्हणजे त्या कंपनीच्या किती मालमत्ता आहेत. ओके, आता नुसत्याच मालमत्ता आहेत, पण लायबिलिटीज म्हणजे कंपनीचं काय देणं पण असतं ना. मग त्या मालमत्तामधून सध्याची जी काय व्हॅल्यू आहे कंपनीची मालमत्ता असलेल्या, त्याच्यामधून कंपनीची देणं जे वजा केलं, ती जी व्हॅल्यू आहे त्यालाच बोललं जातं बुक व्हॅल्यू. सिम्पल, अगदी सिम्पल पद्धतीने हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. किचकट गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार नाही की ज्याचा तुम्हाला काही फायदा नाही राहणार. ह्याचा इंटेन्शन असं राहील की तुम्हाला समजावं की बुक व्हॅल्यू काय असते, त्याचा आपल्याला फायदा कसा करून घ्यायचा आहे आणि बुक व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी केली जाते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की बुक व्हॅल्यू पर शेअरही काढलं जातं. म्हणजे जशी टोटल कंपनीची पुस्तकी व्हॅल्यू काढली जाते, तशी पर शेअर मागे त्या कंपनीची किती किंमत येते. जर मी एखादा शेअर्स घेतो XYZ कंपनीचा, तसेच त्या कंपनीचा शेअर्स मी जर 50 रुपयाला घेतो, तर त्याची पुस्तकी किंमत किती होती त्या शेअरची, हे मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बुक व्हॅल्यू कशी काढतो, नेट असेट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स ऑफ कॉमन स्टॉक्स आउटस्टँडिंग. म्हणजे कंपनीचे जे कॉमन स्टॉक्स आहेत मार्केटमध्ये, त्याच्या संख्येनं त्या टोटल असेटला आपण भागलं जातं. नेट असेट म्हणजे सिम्पल आहे, असेट्स अँड लायबिलिटीज. हे गोष्टी मी सांगितलं की कंपनीच्या मालमत्तामधून अजून आपण लायबिलिटीज वजा करतो. आता असेटमध्ये काय असतं लक्षात ठेवा, एक टँजेबल असेट्स आणि इनटँजेबल असेट्स असे दोन भागी असतात. तर टँजेबल म्हणजे काय, तर त्या फिजिकल स्वरूपात ज्या गोष्टी कंपनीच्या अवेलेबल असतात ना, त्या टँजेबल असेट्समध्ये मोडलं जातं, की ज्या तुम्हाला दिसत आहे. ओके, म्हणजे गाड्या, फॅक्टरी, मशिनरीज, ओके, ऑफिसेस. इनटँजेबल असेट्स म्हणजे काय काउंट केलं जातं, तर ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत, कंपनीचे काय पेटंट्स असतात, काय राईट्स असतात. ओके, ह्या गोष्टी सगळ्या इनटँजेबल असेट्स म्हणजे काउंट केल्या जातात. ह्यांचं व्हॅल्युएशन या असेट्समध्ये केलं जातं. ओके मित्रांनो, तर पाहूयात आपण की बुक व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. आपण तर आत्ता पाहिलं की बुक व्हॅल्यू म्हणजेच असते की असेट्स, कंपनीची जी मालमत्ता आहे, स्थावर मालमत्ता असेल सर्व प्रकारची, ती धरून त्याच्यानंतर कंपनीच्या लायबिलिटीज म्हणजे देणी, म्हणजे ती कंपनी किती देणं आहे दुसऱ्याला. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक XYZ कंपनी आहे. ओके, तर त्या कंपनीचे असेट्स पाहू आपण. एक उदाहरण लक्षात ठेवा, तुम्हाला समजावं म्हणून एक थोडक्यात दिले. गोष्टी खूप वास्ट असतात. ओके, म्हणजे जे अगदी तुम्ही मार्केटमध्ये जुने ह्या लोकांना नक्कीच ह्या गोष्टी समजून येतील. जे नवीन आहेत त्यांना समजावं, त्यासाठी एक छोट्या छोट्या प्रमाणात ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. ओके, जर एखादी कंपनीच्या मशिनरीची किंमत सध्याच्या मार्केट भावानुसार जर 40,000 होते. ओके, ह्याच्यामध्ये एक डिप्रिसिएशन व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट केलेली असते. म्हणजे काय, तर उतरता भाव. कारण आज जर एखादी मशिनरी खरेदी केली, तर त्याचा भाव कंपनीला लगेच बॅलन्स शीटवर आज दाखवून उपयोग नसतो, तर एक डिप्रिसिएशनमध्ये दाखवावा लागतो. ओके, त्याच्यानुसार जर समजा त्याची 40 लाख व्हॅल्यू होते त्या कंपनीच्या मशिनरीची. कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे कंपनीचं हेड ऑफिस, कंपनीच्या 2-3 सिटीजमध्ये एखादं ऑफिस आहे, ही समजा एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असं समजून मी तुम्हाला उदाहरण देतोय. त्याच्यानंतर ना ही कंपनी आहे ना, त्या कंपनीचं बँक बॅलन्स एक 5 लाख रुपये कंपनीने बँक बॅलन्स ठेवला आहे. म्हणजे कुठलीही कंपनी कधीच ब्लँक नसते, थोडाफार बॅलन्स ठेवावा लागतो. कारण कंपनीला इमर्जन्सीमध्ये काय खरेदीज, काय ट्रान्झॅक्शन करावे लागतात असं समजू. आणि एका छोट्या कंपनीच्या स्वरूपात पाहतोय, जेणेकरून आकडे तुम्हाला समजण्यासारखे आहेत. 5 लाख 10 लाख, कारण जर पाहिलं तर कंपन्यांच्या आकडे करोडोंमध्ये असतात. ओके, लँड्स आहेत, समजा कंपनीने कुठे एक जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत, त्यांची किंमत एक सरासरी 5 लाख रुपये असं समजू. कंपनीने त्यांच्याकडचा पैसा एक इन्व्हेस्ट डायव्हर्सिफिकेशन म्हणून थोड्याफार लँड्स किंवा एक्सपान्शन प्रोजेक्ट्स असतील त्याच्यासाठी एक लँड्स घेऊन ठेवले, त्याची किंमत 5 लाख स्वरूपात आहे. आणि इन्व्हेंटरी कंपनीकडे, म्हणजे जर समजा एक प्रोडक्शन कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, त्यांनी जो काय माल बनवलाय तो माल मार्केटमध्ये विकायचा आहे, पण माल तर तयार आहे, ह्याचा अर्थ त्याचा पैसा तुम्हाला मिळणार आहे, त्यालाच एक इन्व्हेंटरी बोलतो. तर इन्व्हेंटरी कंपनीकडे जे आहे त्याची व्हॅल्यू सरासरी 3 लाख होते. तर सरासरी या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेत. मग ह्या असेटमध्ये खूप सारे येतं, कंपनीचे काय ट्रान्सपोर्टेशन, गाड्याच असतील वगैरे वगैरे, हे सगळं असेट्समध्येच कॅल्क्युलेट केलं जाईल. टँजेबल असेट्स, इनटँजेबल असेट्स, हे कंपनीच्या जे आपलं बुक असतं, म्हणजे कंपनी वर्षानं प्रत्येक वर्षी जे आपल्याला बुक देते, ज्याच्यामध्ये कंपनीचं सर्व प्रॉफिट लॉस बुक जे असतं ना, त्याच्यामध्ये सर्व सांगितलेलं असतं. त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये समजेल तुम्हाला, ते एकदा वाचायचा प्रयत्न करा. ओके, तर ही सर्व व्हॅल्यू होते 63 लाख रुपये समजू. म्हणजे कंपनीच्या असेट झाल्या 63 लाखाची सध्या कंपनीची मालमत्ता आहे. परंतु कंपनीचं काय लोन्स आहेत कंपनीने घेतलेले त्यांच्या प्रोजेक्टसाठी वगैरे, किंवा आणखी काही गोष्टीसाठी, समजा रॉ मटेरियल घेतलं असेल, कच्चा माल, त्याचं काय पैशाचं बिल देणे आहेत. त्याच्यानंतर काय डेप्ट्स आहेत कंपनीवर, ह्या गोष्टीला डेप्ट बोलत. आपण डेप्ट ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. डेप्ट म्हणजेच काय, तर कंपनीची देणी किती आहेत, कंपनीवर बोजा किती आहे, ह्या गोष्टी जर पाहिल्या तर एक 10 लाखाचं कंपनीला देणं आहे. तर
ह्या गोष्टी पाहिल्या तर आपल्याला काय समजेल की 63 लाख रुपये कंपनीकडे आहेत आणि देणं आहे 10 लाख रुपये. तर कंपनीची बुक व्हॅल्यू काय होईल, जर मी 63 लाखामधून हे 10 लाख मला मायनस करावे लागणार आहेत. असेट्स मायनस लायबिलिटीज, ह्या लायबिलिटीज मी मायनस करतोय तर 53 लाख रुपये कंपनीची आजची किंमत आहे. म्हणजे जर ठरवलं की XYZ कंपनी तर आज विकायची मार्केटमध्ये, तर त्या कंपनीला विकल्यावर मार्केटमधून सामुग्री विकल्यावर जे काय पैसे येतील ते सरासरी 53 लाख रुपये आहेत. आता ही किंमत वर खाली होऊ शकते, असं नाही की 53 लाखच येतील, थोडे कमी होतील, थोडे जास्त होऊ शकतात. ओके, पण सरासरी 53 लाख रुपये येतील असं आपण समजू. ही झाली कंपनीची बुक व्हॅल्यू. म्हणजे बुक व्हॅल्यू जी काउंट करतात ना ती अशी केली जाते कंपनीच्या असेट्स. आता सर्व गोष्टी पाहिल्या ना आपण, अजून एक गोष्ट ॲडिशनल सांगतो की ह्या बुक व्हॅल्यू वगैरे ह्या गोष्टी पाहिल्यानंतर मी तुम्हाला आहे ना बॅलन्स शीट कशी वाचायची हे शिकवणार आहे. माझं इंटेन्शन या सगळ्या गोष्टी सांगायचं काय तर तुम्हाला बॅलन्स शीट पहिल्या वाचायला जमलं पाहिजे. कारण सर्वसाधारण माणसाला बॅलन्स शीट ही किचकट वाटते आणि एवढी सोपी नक्कीच नसते बॅलन्स शीट पाहणे, कारण खूप सारे फंडेज रेशो असतात. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी समतील आणि तुम्हीही बॅलन्स शीट वाचू शकता. त्याच्यानंतर ना आता जर कंपनीची बुक व्हॅल्यू आहे 53 लाख रुपये आता आपण जशी काढली त्यानंतर ना, आणि कंपनीचे काय टोटल शेअर्स आहेत, समजा मार्केटमध्ये त्या कंपनीचे 10,000 शेअर मार्केटमध्ये आहेत, तर काय होईल 10,000 शेअर आहेत म्हणजे काय झालं ह्याचंही तुम्हाला मी सांगेल काय त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे ते. जर बुक व्हॅल्यू पर शेअर मला काढायची, म्हणजे जर कंपनीची सध्याची टोटल किंमत 53 लाख झाली, पण जर माझ्याकडे एकच शेअर आहे तर माझ्यासाठी त्या कंपनीची बुक व्हॅल्यू किती आहे किंवा त्या कंपनीतून जर मला किती मिळतील. जर समजा कंपनीकडे मी एक शेअर ठेवला आहे आणि उद्या जर कंपनी बंद पडली आणि कंपनी जर ती विकली तर मला तेवढे पैसे मिळणे बंधनकारक आहे. ओके, तर बुक व्हॅल्यू येईल माझी 530 रुपये. कारण काय केलं तर टोटल व्हॅल्यूला मी टोटल आउटस्टँडिंग शेअर्सने डिवाइड केलं, जेणेकरून जी व्हॅल्यू आली ती 530 रुपये. म्हणजे कंपनीची एका शेअर मागची प्राइस असणारे 530 रुपये बुक व्हॅल्यूनुसार बाजारभावाची किंमत असं बोलू शकतो. बाजारभाव म्हणजे कसा, सर्व मालमत्ता वगैरे धरून, हा शेअर्स प्राइस नाही, लक्षात ठेवा. ही कंपनीची व्हॅल्यू आहे त्याच्या बॅलन्स शीटवरली. जर कंपनीच्या स्टॉकची प्राइस येतं 750, आता आपण येतो स्टॉकच्या प्राइसवर. आता जर समजा त्या कंपनीचा शेअर आहे माझ्याकडे 750 रुपयाने आणि सॉरी मित्रांनो, जर 750 रुपये आहे तर कंपनीच्या 530 रुपयाच्या शेअरशी जर मी कम्पेअर केलं तर नक्कीच सध्या मी स्टॉक मार्केटमधील चढ्या भावाने शेअर घेतोय. तर ह्याच्यावरून काय ठरवू शकतो का मी, तर असं समजू शकतो की कंपनीची जी मी प्राइस आहे ना ती 530च्या वर असेल तर ती कंपनीची प्राइस ही ओव्हर व्हॅल्यूड असेल. ओके, आणि ती प्राइस जर 530च्या खाली असेल तर त्याला आपण अंडर व्हॅल्यू बोलू. म्हणजे काय, जर कंपनी आज बंद करायला लागली तर बरं का, हे पुस्तक व्हॅल्यू देणं गरजेचं असतं सेबीला, त्यामुळे कंपनी काढत असते. तर कंपनीला एवढं देणं बंधनकारक असतं गुंतवणूकदारांना. तर अंडर व्हॅल्यूड असेल तर 530च्या खाली आपण बोलू की अंडर व्हॅल्यू. म्हणजे जर मी 530च्या खाली ती व्हॅल्यू जाते, म्हणजे शेअरची प्राइस, समजा शेअरची प्राइस आता 450 असते तर मला किती लॉस होतोय त्याच्यामध्ये, शेअरची प्राइस आहे ती अंडर व्हॅल्यूड आहे म्हणजे मला तिथे घेण्यास स्कोप आहे, लक्षात ठेवा. आणि ओव्हर व्हॅल्यूड आहे म्हणजे तर मी कंपनीच्या बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त पैसे देऊन त्याला घेतोय, म्हणजे त्याला व्हॅल्युएशन जास्त आहे सध्या, हाय व्हॅल्यूड स्टॉक आहे. आता ह्याच्यानंतर आपण काय स्टॉक्सही पाहणार आहोत की ज्याचं अंडर व्हॅल्यूड आणि ओव्हर व्हॅल्यूड कशा असतात आणि त्याच्यानुसार काय कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर सध्या सर्वांची आवडते बँकेचं मुद्दाम उदाहरण घेतलं आहे. खूप सारे लोक येस बँकेमध्ये अडकून बसलेत, खूप सारे लोक बाईंगचा प्लॅन करतायत. करायचं नाही करायचं हे टेक्निकल अनालिसिसमध्ये मी सांगतोय तुम्हाला. ओके, तर जर आजच्या कंडिशनला बघायला गेलो 4 तारखेची 4 जुलैला, तर कंपनीची बुक व्हॅल्यू आहे ते 111 रुपये आणि कंपनीची स्टॉक प्राइस जर पाहायला गेलो तर 96 रुपयाचे, लक्षात ठेवा. म्हणजे हा शेअर सध्या कमी बाजारभावात मला मिळतोय. तर बुक व्हॅल्यू 111 रुपये म्हणजे त्याच्या जर खाली घेतोय मी तर 111 रुपयाच्या खाली मला जर मिळतोय तर मला अंडर व्हॅल्यू स्टॉक झाला आहे तो, म्हणजे त्याची प्राइस ही मला चीपमध्येच मिळते. ओके, बाय करायचा नाही, ह्या बाकीच्या गोष्टी शिकवल्यात त्याला तुम्ही पडताळून बाय आणि सेल करू शकता. त्याच्यानंतर ना जर HDFC बँकेचं उदाहरण घ्यायला गेलो तर 2483 रुपये करंट मार्केट प्राइस आहे त्याचे, आणि मार्केट व्हॅल्यूनुसार त्याची बुक व्हॅल्यू जर मी पाहतोय तर 545 रुपये, म्हणजे नक्कीच 4 पट तो
आपण जास्त पैसे देऊन बाय करतो HDFC बँक, आणि पाहिलं तर HDFC बँक हा थोडा बुलिश पण आहे. तर ह्याच्यानुसार काय ठरवायचं आहे तुम्हाला सांगेल. असं म्हणजे जर तुम्हाला एखादी कंपनीची स्टॉक प्राईस आणि बुक व्हॅल्यू, ओके, स्टॉक प्राईस जर कमी मिळते तर तो घेण्यास लायक असतो असं बोललं जातं की घेण्यासाठी तो चांगला शेअर, आणि जर त्याची व्हॅल्यू जास्त आहे तर थोडं थांबावं. पण HDFC बँक थोडा अशाच प्रमाणात चालतो कारण तो सगळ्यांचा आवडता स्टॉक आहे आणि फंडामेंटली पण तेवढा स्ट्रॉंग आहे. तर ह्याच्यानुसार असं समजू शकतो की येस बँकेमध्ये लगेच बाईंगची गडबड करू नका, त्याला सेटल होऊ द्या. तो पडतोय का पडतोय ह्या गोष्टी पहा आणि त्यानुसार तुम्ही बाईंगचा प्लॅन करा. आणि HDFC बँक जरी हाय व्हॅल्यूड असला, बुक व्हॅल्यू जरी कमी असली तरी तो स्ट्रॉंग पण तेवढा स्टॉक आहे. आता जर उदाहरण पाहायचं गेलं की कंपनीची बुक व्हॅल्यू जर आपण पाहायला गेलं तर एक SBIचं उदाहरण आहे. याच्यामध्ये SBIच्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगेल की वर्षानुवर्ष ह्याची प्राईस बघा वाढत जाते. बुक व्हॅल्यू जी SBIची आहे ती स्टेप बाय स्टेप एक वाढत्या रेशोने गेलेली आहे. तर म्हणजे काय समजू शकतो, तर कंपनी चांगली प्रोग्रेस करते. म्हणजे जर एखाद्या कंपनीचा आपण बुक व्हॅल्यू पाहतोय तर सरासरी मागच्या 5 वर्षाची तुम्हाला कम्पेअर करणं गरजेचं आहे. म्हणजे जर मागच्या 5 वर्षामध्ये कंपनीची बुक व्हॅल्यू वाढत जाते तर ह्याचा अर्थ कंपनी एक स्ट्रॉंग होते किंवा कंपनी स्टेप बाय स्टेप चांगल्या दिशेने वरच्या दिशेने चालू आहे. जर बुक व्हॅल्यू जर कमी रेशन असेल म्हणजे कमी 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 होत जाते, म्हणजे ह्या वर्षी जास्त आहे त्याच्या मागच्या वर्षी कमी, त्याच्या मागच्या वर्षी कमी, तर मला असं समजावं लागेल की कंपनीचं व्हॅल्युएशन कमी होत आहे. ह्या गोष्टी ठरवायच्या आणि त्यानुसार बाय आणि सेलचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, ह्या झाल्या कंपनीच्या बुक व्हॅल्यूनुसारचा रेशो. आता बुक व्हॅल्यूनुसार जर ह्या गोष्टी मी पाहतोय तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की बुक व्हॅल्यू पाहून नुसतं कम्पेअर करू नका, त्याच्याशी बाकी गोष्टी तुम्ही कम्पेअर करा आणि बाईंग आणि सेलिंगचा ठरवा. त्याच्यामध्ये बाईंग करायचं आहे का सेलिंग करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता. शक्यतो बाकीच्या गोष्टींचे आपण अनुमान काढून त्याच्यामध्ये ट्रेड करत असतो. तसेच बुक व्हॅल्यू तुम्हाला आज समजला. आजच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगायचं हे तात्पर्य असं होतं की बुक व्हॅल्यू काय असतो, बुक व्हॅल्यूनुसार काय केलं पाहिजे, बुक व्हॅल्यूनुसार बाय करायचा का सेल करायचा, ह्या गोष्टी आपण याच्या. तसेच मित्रांनो, तुम्हाला बुक व्हॅल्यूबद्दल आणखी काही शंका असतील तरी कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये एका आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. या ग्रुपमध्ये फक्त आपण काही तुमच्या क्वेरीज असतील त्या डिस्कस करतो. ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या टिप्स वगैरे मी देत नाही तुम्हाला. तरी मित्रांनो, त्याप्रमाणे तुम्ही काही नक्कीच ह्याच्या रिगार्डिंग बुक व्हॅल्यूशी काहीही क्वेरी असतील तरी मला विचारा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सिंपल पद्धतीने बुक व्हॅल्यू सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच मित्रांनो, जे तुम्हाला मी वर्कशॉप्स बोललो होतो, तुम्ही जर वर्कशॉप अटेंड करायचा विचार करताय किंवा ज्यांना डिटेलमध्ये शिकायचे नवीन आहे तर नक्कीच सुरुवातीला व्हिडिओ पाहून घ्या. ओके, जर तुम्हाला इंडिपेंडंट एक ट्रेडर इन्व्हेस्टर बनायचे तर पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर या 4 सिटीमध्ये आपण सध्या वर्कशॉप्स घेतोय. लवकर संपूर्ण महाराष्ट्रातील मेजर सिटीजमध्ये आपण पोहोचणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही इथे जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या या खालील नंबरवर संपर्क साधू शकता. ह्याच्यामध्ये वर्कशॉपमध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्या सर्व क्वेरीज सॉल्व्ह केल्या जातील. तुम्ही स्वतः इंडिपेंडंट व्हावा हीच माझी नेहमी इच्छा असते आणि नक्कीच त्या वर्कशॉपमध्ये पूर्ण करायचा मी प्रयत्न करेल. तसंच मित्रांनो, मला काही रिक्वेस्ट आलेला आपल्या लोकांकडून की कुठलं डेमॅट अकाउंट ओपन करावं, म्हणजे ब्रोकरेजही स्वस्त हवं होतं, सर्व्हिसही चांगली हवी. ओके, त्यांचे चार्जेस कमी आहेत. ओके, म्हणजे ह्या सर्व गोष्टी मी पाहिल्या त्याच्यामध्ये, सर्व्हिस, सॉफ्टवेअर्स ओके यूज करण्यासाठी बायसेल. तर ह्याच्यामध्ये मला सध्या अपस्टॉक हे चांगलं वाटलं. मी स्वतःही गेले 3-4 वर्षापासून वापरतोय. तर नक्कीच तुम्हाला ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही हे फ्रीमध्ये ओपन करू शकता. त्या स्कीममध्ये तुम्ही जर अप्लाय करताय तर तुम्हाला ते फ्रीमध्ये मिळेल आणि नक्कीच हे सर्वांच्यापेक्षा चांगलं आहे. बाकीचेही चांगले, तुम्ही बाकीचे ओपन करू शकता, पण जर अगदी नवीन ओपन करायचे तर तुम्ही नक्कीच अपस्टॉकचा विचार करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगली सर्व्हिस मिळेल. धन्यवाद मित्रांनो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो बुक व्हॅल्यू म्हणजे काय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसांपर्यंत शेअर करा. तसेच थोडा आवाज खराब असल्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय डिस्टर्ब झाला असेल तर माफी मागतो त्यामुळे. आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या सर्व मराठी बांधवांना शेअर मार्केट शिकण्यास मदत होईल किंवा ज्या लोकांचा शेअर मार्केटबद्दल गैरसमज आहे तोही नक्कीच दूर होण्यास मदत होईल. धन्यवाद मित्रांनो. आज थांबूया इथेच, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये.